म्हणजे 90sच्या चित्रपटात हिरो कुणी बी असो, म्हणजे शाहरुख, आमिर, अजय, अक्षय, सुनील, सलमान, सनी, बॉबी, संजू, गोविंदा, निदान आणखी कोणी ते गाणं म्हणायला लागले की एक मदाळ आवाज कानावर पडायचा. तो आवाज होता उदित नारायण यांचा. कुमार सानू यांच्या एक हाती वर्चस्वाला हादरा देत हे उदित नारायण नावाचं गारुड लोकांच्या कानावर मनावर राज्य करत आलंय. त्यांनी आजपर्यंत शेकडो एव्हरग्रीन गाणी म्युझिक आणि सिने इंडस्ट्रीला दिली आहेत. कधी सोलो तर कधी अलका याग्निक, कधी साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत. त्यामुळे त्यांचा आजपर्यंत एक लॉयल फॅन बेस आहे. पण सध्या हे उदित नारायण भलत्याच एका कारणानं चर्चेत आलेत. त्याचं झालंय असं, एका लाईव्ह शो दरम्यान त्यांनी चक्क कुण्या महिलेला किस केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला जातोय. त्यावर लोकांनी भलत्या सलत्या रिॲक्शन्स दिल्यात आणि गडबड गोंधळ ट्रोलिंग वाढल्यानंतर स्वतः उदितजींनी मीडियासमोर येऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे. नेमकं हे मॅटर काय जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे उदित नारायण हे बॉलिवूडमधील ज्येष्ठ गायक आहेत. त्याने आजवर त्यांच्या आवाजानं चाहत्यांना वेड लावलाय. पण सध्या त्यांच्या लाईव्ह शो दरम्यानच घडलेल्या घटनेनं ते इंटरनेटवर लोकांच्या रागाचे धणी झालेत. त्याचं झालं असं, उदित नारायण हे एका शोमध्ये त्यांचं फेमस टिप टिप बरसा पाणी हे गाणं गात होते. तेव्हा काही महिला त्यांच्याजवळ सेल्फी घेण्यासाठी आल्या. त्यांच्यासोबत सेल्फी काढल्यानंतर प्रेमानं पप्पी घ्यायची सवय असलेल्या उदित नारायण यांनी त्यातील काही महिलांना गालावर किसेस दिले. अशातच पुढं उदित नारायण ते स्टेज परफॉर्म करत असताना आणखी एक महिला फॅन त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला येते आणि दोघांच्या गाल पुढं की ओठ पुढे या गडबडीत ते चुकून तिच्या लिप्सवर किस करतात असं व्हिडिओत दिसत आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला चाहतीही आश्चर्यचकित झाली आहे. दरम्यान त्या महिलेला किस केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय आणि अजून होतोय. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी उदित नारायण यांना ट्रोल करत म्हटलंय यांच्या घटस्फोटाची बातमी लवकरच येऊ शकते. तर दुसऱ्यानं म्हटलंय आदित्य तुझ्या वडिलांना सांभाळ. त्यांच्या काही चाहत्यांनी याला सर्वात वाईट क्षण म्हटलंय. तर बहुतेक वापरकर्त्यांनी हे अस्वीकार्य आहे असं म्हटलं. एका वापरकर्त्यानं लिहिलं की उदित नारायण यांच्यासारख्या ज्येष्ठ गायकाकडून हे अपेक्षित नव्हतं, खूप लाजिरवाणं. दुसऱ्यानं म्हटलं हे खरोखर घडलंय का, हे AI ने एडिट केलेलं नाही ना. उदित नारायण यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तर अजून एक इंटरनेट बहाद्दर म्हणतोय लोक तुम्हाला गाण्यासाठी पैसे देतात अशा गोष्टी करण्यासाठी नाही, हे घृणास्पद आहे. तसंच कुणी कमेंट करत बंधू उदितजी यांना गाणं गाण्याशिवाय आणखी बरंच काही मिळालंय असं म्हणताय. तर कुणी त्यांना ठरकी असं म्हणताय. आता इतकं वावटं उठल्यावर उदित नारायण किंवा त्यांच्या टीमकडून प्रतिक्रिया येणार हे कन्फर्म होतं. त्यानुसार उदित नारायण यांनी त्यांच्या व्हायरल व्हिडिओवर अशी प्रतिक्रिया दिली की आम्हाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह वाढतो. आम्ही सभ्य लोक आहोत. चाहते आमच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. असं असताना या गोष्टीची चर्चा कशासाठी करायची. गर्दीत बरेच लोक आहेत आणि आमचे बॉडीगार्ड देखील आहेत. पण चाहत्यांना भेटण्याची संधी मिळते असं वाटतं म्हणून कुणी हात पुढे करतात, हात हातात घेतात, तर कुणी हाताचं चुंबन घेतात. हा सगळा उत्साह आहे, याकडे लक्ष देऊ नका असं म्हणत उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिलं. उदित नारायण क्वचितच अशा वादात अडकताना दिसतात आणि आता त्यांचा हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. खरं तर 4 दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत उदित नारायण यांनी बॉलिवूडला पापा कहते हैं, पहला नशा, दिल तो पागल है सारखी असंख्य सुपरहिट गाणी दिलेली आहेत. नेपाळ रेडिओपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या दिग्गज गायकाला भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केलाय. आपल्या आवाजानं त्यांनी लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय. नेपाळ रेडिओमध्ये ते मैथिली आणि नेपाळी गाणं गायचे. 1980 मध्ये त्यांनी उन्नी बीच या चित्रपटाद्वारे बॉलिवूड प्लेबॅक डेब्यू केला. या चित्रपटात त्यांना संगीत दिग्गज मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली. उदित यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, बंगाली, सिंधी, ओडिया, भोजपुरी, नेपाळी, मल्याळम आणि आसामी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. उदित यांना 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालेले आहेत. तथापि या वादामुळे त्यांच्या प्रतिमेवर आता काय परिणाम झाला हे येणाऱ्या काळात कळेल. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विषय जुबारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.